15 वर्षापूर्वी ज्या एका प्रकल्पावरून संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता, ज्या आंदोलनात निष्पाप शेतकऱ्यांचा जीव गेला होता, तोच पवना बंद जलवाहिनी प्रकल्प आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या आणि समाजकारणांच्या केंद्रस्थानी आला आहे. मावळ तालुका पुन्हा एकदा संघर्षाच्या उंबरठ्यावर उभा टाकला आहे. तर पिंपरी चिंचवड शहराच्या भविष्यातील पाण्याचा प्रश्नही या प्रकल्पाशी जोडला गेला आहे. 2011चा तो काळजाचा थरकाप उडवणारा गोळीबार, शेतकऱ्यांचे अपूर्ण राहिलेले पुनर्वसन, बदललेले राजकीय रंग आणि आता मुंबईत झालेली महत्त्वाची बैठक, या सर्व पार्श्वभूमीवर हा प्रकल्प नेमका काय आहे, मावळच्या शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला नेमका विरोध काय आहे आणि पिंपरी चिंचवड शहरासाठी हा प्रकल्प का महत्त्वाचा मानला जातो, या सर्व प्रश्नांची उत्तर आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी स्वराली आणि तुम्ही पाहताय कट टू कट. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून हा रखडलेला प्रकल्प पुन्हा पुढे नेण्याच्या हालचाली सुरू झाल्याने मावळमधील धरणग्रस्त आणि शेतकऱ्यांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर 3 जुलै रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, माजी राज्यमंत्री बाळा बेडगे यांच्यासह पिंपरी चिंचवड महापालिकेचे पदाधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीपूर्वीच मावळमध्ये आंदोलनाची धार तीव्र झाली होती. वडगाव मावळ येथे सर्व पक्षीय नेत्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. धरणग्रस्तांना आधी न्याय द्या आणि मगच प्रकल्पाचा विचार करा, अशी आक्रमक भूमिका स्थानिकांनी घेतली आहे. मुंबईतील या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे की मावळमधील शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय न करता त्यांच्या प्रलंबित मागण्यांचा आणि पुनर्वसनाचा सकारात्मक आढावा घेऊनच पुढील निर्णय घेतला जाईल. या प्रकल्पाचा सुधारित DPR IIT मुंबई मार्फत पडताळून घेण्यात आला असून या प्रकल्पाची अंदाजित किंमत आता 1100 ते 1200 कोटी रुपये इतके आहे. आता आपण पाहूयात की हा पवना बंद जलवाहिनी प्रकल्प नेमका काय आहे आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे. पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प हा पिंपरी चिंचवड शहराला पवना धरणातून थेट, सुरक्षित आणि शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी प्रस्तावित असलेला एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण अभियानांतर्गत म्हणजेच JNNURM अंतर्गत 2006 मध्ये या प्रकल्पाला मंजुरी मिळाली होती आणि त्यानुसार 2008 मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली होती. या प्रकल्पाच्या रचनेनुसार पवना धरणापासून ते निगडी येथील सेक्टर क्रमांक 23 मधील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत सुमारे 34.71 किलोमीटर म्हणजे अंदाजे 35 किमी लांबीची थेट आणि बंदिस्त समांतर पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. सध्या पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे 32 लाखाहून अधिक आहे. मात्र शहराच्या भविष्यातील पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता ही लोकसंख्या 2031 पर्यंत 55 लाख, 2041 पर्यंत 95 लाख आणि 2051 पर्यंत थेट 1.35 कोटीवर जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ही प्रचंड वाढणारी लोकसंख्या पाहता भविष्यात शहराला पाण्याची मोठी टंचाई जाणवू नये यासाठी या बंदिस्त जलवाहिनीद्वारे शहराला अतिरिक्त 100 MLD स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे हे या प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे. हा प्रकल्प गेल्या 1.5 दशकाहून अधिक काळ का ठप्प पडला, यामागे एक मोठा आणि रक्तरंजित इतिहास आहे. अजित पवार यांच्या संकल्पनेतून पिंपरी चिंचवड शहरासाठी पवना धरणातून थेट बंदिस्त पाईपलाईनने पाणी नेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र या सरकारी निर्णयाला मावळमधील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होता. या योजनेमुळे धरणातून थेट पाणी पाईपद्वारे शहराला वाहून नेल्यास नदीपात्रातील पाणी कमी होईल, परिणामी स्थानिक शेतीचे पाणी देखील कमी होईल आणि मावळ परिसरात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होईल, अशी भीती शेतकऱ्यांच्या मनात होती. याच मुद्द्यावरून भारतीय किसान संघाच्या माध्यमातून शंकरराव शेलार व स्वर्गीय बाळासाहेब पिंगळे यांनी या प्रकल्पाला सुरुवातीला प्रखर विरोध केला. त्यानंतर राज्यात विरोधात असलेल्या परंतु मावळात सत्तेत असलेल्या भाजप आणि शिवसेनेने या आंदोलनात उडी घेतली आणि याचे पडसाद हे 9 ऑगस्ट 2011 रोजी बौर गावाजवळ पाहायला मिळाला. या आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिसांच्या गोळीबाराने संपूर्ण राज्य हादरलं होतं, ज्यामध्ये 3 निष्पाप शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला, तर अनेक जण हे गंभीर जखमी झाले आणि शेकडो नागरिकांवर गुन्हे दाखल झाले. या घटनेनंतर हा प्रकल्प दीर्घकाळ रखडला होता आणि राज्य सरकारने त्यावर स्थगिती दिली होती. या हिंसक आंदोलनात बळी ठरलेल्या शेतकऱ्यांची आठवण करून देत व्यर्थ न हो बलिदान चा नारा देत आम्ही सत्तेवर आल्यास हा प्रकल्प रद्द करू आणि शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेऊ, अशी आश्वासने भाजपच्या नेत्यांनी दिली होती.
त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात 2009 ते 2026 या काळात मोठी उलथापालथ झाली आणि राजकीय चित्र पूर्णपणे बदललं. भाजप सरकार राज्यात आणि केंद्रातही सत्तेवर आलं. मावळमध्ये आधीपासूनच भाजपची सत्ता होती आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतही भाजपची एकहाती सत्ता आली. त्यामुळे मावळच्या जनतेला विश्वास होता की हा प्रकल्प आता कायमचा रद्द होईल. परंतु गल्ली ते दिल्ली सत्ता आल्यानंतर या प्रकल्पाला प्रखर विरोध करणाऱ्या भाजपनेच तो रद्द करण्याऐवजी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तब्बल 12 वर्ष रखडलेल्या या प्रकल्पाचा जैसे थेचा म्हणजे स्थगितीचा आदेश सप्टेंबर 2023 मध्ये राज्य सरकारने मागे घेतला, ज्यामुळे प्रकल्प पुन्हा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला. अजितदादा गेले आणि प्रकल्पाचे विरोधक एकटवले अशी चर्चा आता रंगू लागली आहे. कारण 15 वर्षापूर्वी ज्या विरोधकांनी या प्रकल्पाचे भांडवल केले तेच आता सत्तेत आल्यावर हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एकत्र आले आहेत. स्थानिक शेतकरी आणि धरणग्रस्तांचं म्हणणं आहे की पवना धरणासाठी ज्यांनी आपल्या जमिनी, घरे आणि उपजीविकेचे साधन गमावले अशा अनेक कुटुंबांचे पुनर्वसन अजूनही अपूर्ण आहे. रोजगार, मूलभूत सुविधा, जमीन हक्क आणि स्थानिक विकास या मागण्या वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत. या मागण्यांची पूर्तता न करता केवळ शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी प्रकल्प राबवणे अनन्यकारक आहे. म्हणूनच धरणग्रस्त संघटनांनी मागण्या केल्या आहेत. आता बदललेल्या राजकीय परिस्थितीत खासदार, आमदार आणि माजी राज्यमंत्री नेमकी काय भूमिका घेतात यावर मावळचे भवितव्य अवलंबून आहे. आता आपण समजून घेऊया की प्रशासकीय आणि तांत्रिक दृष्टिकोनातून या प्रकल्पाचे नेमके फायदे काय आहेत, ज्यासाठी सरकार हा प्रकल्प पूर्ण करण्याचा आग्रह धरत आहे. तर सध्या पवना धरणातून रावेत बंधाऱ्यापर्यंत पाणी उघड्या नदीपात्रातून वाहतं. या प्रवासात पाण्यात जलप्रदूषण होणे, शहरातील कचरा आणि कारखान्यांचे सांडपाणी मिसळणे अशा मोठ्या समस्या उद्भवतात. बंदिस्त जलवाहिनीमुळे थेट धरणातील शुद्ध आणि सुरक्षित पाणी नागरिकांना मिळेल. तसेच मोक्या नदी पात्रातून पाणी सोडल्यास होणारे बाष्पीभवन, पाण्याची चोरी आणि गळती यांसारख्या समस्यांमुळे पाण्याचा मोठा अपव्यय होतो. बंद पाईपलाईनमुळे ही गळती पूर्णपणे टळेल. त्यानंतर सध्या उघड्या कालव्यातून येणारे अशुद्ध पाणी स्वच्छ करण्यासाठी महापालिकेला मोठ्या प्रमाणावर प्रक्रिया खर्च करावा लागतो. बंद जलवाहिनीमुळे थेट शुद्ध पाणी मिळणार असल्याने पालिकेचा हा प्रक्रिया खर्च मोठ्या प्रमाणावर वाचेल. पिंपरी चिंचवड शहराची भविष्यातील वाढती लोकसंख्या आणि त्यांची पिण्याच्या पाण्याची गरज नाकारता येत नाही. हे जितकं वास्तव आहे तितकं ज्या शेतकऱ्यांनी स्वतःचे सर्वस्व, जमिनी आणि घरे देऊन हे धरण उभे केले आहे त्यांच्या हक्काचे आणि पुनर्वसनाचे प्रश्न सोडवणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय की प्रकल्प पूर्ण करताना मावळमधील शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारे अन्याय केला जाणार नाही आणि सर्वांना विश्वासात घेऊनच पुढील पाऊल टाकलं जाईल. आता बंद जलवाहिनी प्रकल्पाबाबत शासन कोणती ठोस भूमिका घेतं यावरच आता मावळमधील पुढील दिशा निश्चित होणार आहे. या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? प्रशासनाचा निर्णय योग्य आहे की शेतकऱ्यांची मागणी? तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.